शहीदांना मानवंदना देणारं एक डिस्क्लेमर अर्थात एक पाठी दाखवली जाणार आहे। तसंच या सिनेमामधून मिळालेल्या उत्पन्नाचा काही वाटा हा आर्मी रिलीफ फंडला देण्यात येणार आहे। त्याबरोबरच यापुढे कुठल्याही पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानंतर हा सिनेमा रिलीज होण्याचा मार्ग मोकळा झालाय। हा सिनेमा दिवाळीत 28 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे। ये दिल है मुश्किल दिवाळीतच रिलीज होणार। मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीची जी बैठक झाली त्यामध्ये तोडगा निघाला आहे। कुठल्याही पाकिस्तानी कलाकाराबरोबर काम न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे। त्यानंतर हा सिनेमा रिलीज होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। हा सिनेमा दिवाळीत 28 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे। आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाली आणि त्या बैठकीत हा तोडगा निघाला आहे। I assured Mr. Fadnavis, the Chief Minister, Mr. Thackeray was also, Raj Thackeray ji was also there, and I told them that the Guild has taken a decision in the larger interest of the sentiments of the people and the soldiers and the entire every country, that we will not work with any Pakistani artists in the future. Mr. Karan Johar has very graciously offered to put a slate honoring the martyrs of Uri before the film begins, even before the slate of his dear father, Mr. Yash Johar, comes. He decided to put a slate honoring the martyrs before even his own father. And third thing, we have also offered, Mr. Karan Johar has offered, and also a lot of producers who are going to contribute to the Army Welfare Fund, to the Defence Minister, Mr. Parrikar, as our small, humble contribution. कुठल्याही परिस्थितीत ए दिल हे मुश्किल रिलीज होऊ देणार नाही असं म्हणणाऱ्या मनसेचा विरोध आता मावळलाय। सिनेमाच्या रिलीजला कुठलाही विरोध नसल्याचं मनसेने स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री राज ठाकरे, करण जोहर यांच्या बैठकीनंतर मनसेने हा निर्णय घेतलाय। बघा, ए दिल सिनेमाच्या रिलीजला मनसेचा विरोध मावळला। मुख्यमंत्री राज ठाकरे आणि करण जोहर यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला। सकाळी ही बैठक झाली। आम्ही ए दिल हैच्या रिलीजला विरोध करणार नाही असं मनसेने स्पष्ट केलंय आणि आता दुपारी राज ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। आणि आज महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत। कृष्णात, ए दिल हे मुश्किल सिनेमाची मुश्किल दूर झाली असंच म्हणावं लागेल। मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत नेमकं काय झालं? गेल्या काही दिवसापासून मनसेनं पाक कलाकारांचा समावेश असलेल्या ये दिल मुश्किल है या जो पिक्चर दिवाळीमध्ये या 28 तारखेला रिलीज होतो त्याला विरोध केला होता संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत त्या संदर्भात आंदोलन देखील केलं होतं। परंतु हा जो दिवाळीमध्ये जो असंतोष आहे किंवा एक पोलीस आणि मनसे यांच्यामधला होणारा क्लॅश जो आहे तो टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून करण जोहर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज वर्षा निवासस्थानी बोलवलं होतं। या ठिकाणी बैठक झालेली आहे। बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघालेला आहे। यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी ठरलेल्या आहेत की एक तर प्रोड्युसर गिल्ड असोसिएशन जे आहे त्याचे निर्माता संघाचे जे अध्यक्ष आहेत मुकेश भट यांनी सांगितलेले आहे की आम्ही यापुढे कोणत्याही पाक कलाकारांना यापुढे चित्रपटात काम देणार नाही आहे। त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हा चित्रपट ज्यावेळी चित्रपटगृहामध्ये लागेल त्यावेळी सुरुवातीला उरी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जे सैनिक आहेत त्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल आणि त्यानंतर तिसरा मुद्दा आहे की हा चित्रपट चालेल किंवा न चालेल परंतु या चित्रपटाची जो रकमेचा भाग आहे त्याचा सैनिक कल्याण निधीसाठी दिला जाईल, त्याचं कॉन्ट्रिब्युशन याचा असेल असं ह्या 3 गोष्टी ठरलेल्या आहेत। आणि ह्या पिक्चर जो आहे तो ठरलेल्या वेळी 28 तारखेला रिलीज होणार आहे आणि मनसेनं त्या संदर्भातली पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे। 11:30 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्या संदर्भातली पत्रकार परिषद घेत आहेत आपल्या कृष्णकुंज निवासस्थानी। त्यामध्ये ते संपूर्ण जो झालेल्या बैठकीमध्ये भाग आहे ते स्पष्ट करतील, आपली भूमिका स्पष्ट करतील। परंतु आता सध्या तरी हा वाद जो आहे तो निवळलेला आहे। कृष्णात, आणि बैठकीमधून एक सकारात्मक तोडगा बाहेर निघालेला आहे। निर्मात्यांना कुठेतरी दिलासा मिळाला आहे। मात्र कृष्णात, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी कलावंतांबाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेची या सिनेमाबाबत भूमिका मवाळ कशी काय झाली?
एकतर संपूर्णपणे हा दिवाळीचा सण आहे आणि त्यामध्ये दिवाळी सणामध्ये हा पिक्चर येतो आहे आणि ह्या पिक्चरच्या रिलीजच्या वेळी जर विरोध करायचा झाला तर सणाच्या ज्या कालावधीमध्ये हा विरोध करणं कितपत योग्य राहील हा देखील प्रश्न उपस्थित होत होता। त्याचबरोबर आता मनसे जे आहे ते मनसेला केवळ या ठिकाणी पोलीस जी कारवाई होते ते पोलीस कारवाईला देखील सामोरं जावं लागणार आहे। मनसे मुंबई महापालिकेच्या निवडणुका समोर घातलेल्या आहेत आणि कुठंतरी नमती भूमिका जी आहे ती घेणं महत्त्वाचं होतं, कारण पोलिसांनी देखील सांगितलं होतं की आम्ही या संदर्भातली जी सुरक्षा आहे ती सुरक्षा व्यवस्था सर्व थिएटरना पुरवू, परंतु जर अशा प्रकारे जर पुन्हा जर क्लॅशेस झाले तर मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये होणार, त्यामध्ये जे चित्रपट निर्माते आहेत ते बाजूला राहतील, परंतु जे सोसावं लागणार आहे ते मनसे कार्यकर्त्यांना सोसावं लागणार आहे। त्यामुळे एकंदरीतच नमती भूमिका जी आहे ती राज ठाकरे यांनी घेतलेली आहे आणि थेट आपले मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनीच मध्यस्थी केल्यामुळं कुठंतरी राज ठाकरे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न आज झालेला दिसून येतो। नक्कीच कृष्णात आणि मनसेचा विरोध मावळला। आता 11:30 वाजता राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहे, तेव्हा राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं आता लक्ष लागलंय। तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।